सुरुवात होत आहे. हरिभक्त मराठी विशेष मराठी ठाकूर आलेले आहेत. तरी सर्वांनी मंडपात येण्याची कृपा करा. पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी सर्वांनी मंडपात येऊन बसण्याची कृपा करा. कीर्तनाला लगेच सुरुवात होत आहे.
विठ्ठल
मृत्यूच्या माफे जे गेले प्राणी, मृत्यूच्या माफे जे गेले प्राणी, तयांची शिराणी यमकळी, यमनेम धर्म अमानाई कर्म, यमनेम धर्म अमानाई कर्म, अवघेच ब्रह्म होऊन ठेला, द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न, द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न, अव्याप जनार्दन येईल घरा, ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी, ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी, चारी मापारी घेऊन ठेवू, यमनेम धर्म अमानाई कर्म, यमनेम धर्म अमानाई कर्म, अवघेच ब्रह्म होणे ठेलो, पांडुरंग करू प्रथम नमा,
मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मस्तकही पायावरी ऐकायला आलेलं नाही तर मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्वजण आलेले आहेत. विठाल विठ्ठल. आज वैकुंठवासी दुर्गाबाई गणपत ठाकूर कृपया शांतता ठेवा, तिकडे बोलू नका कोणी. यांचा आज 13वा आहे आणि त्यांचा सर्व शोकाकुल परिवार अशोक गणपत ठाकूर मुलगा, नीता अशोक ठाकूर सून, कुमारीजीत अशोक ठाकूर नातू, बाळाराम शंकर ठाकूर भाऊ, सुनील बाबूराव ठाकूर भाचा, अनिल बाबूराव गेले प्राणी मृत्यूची माफीचे गेले प्राणी तयांची शिराणी यमनी धर्म आम्हा नाही कर्म अवघेची ब्रह्म होय द्वैत भाव ठेला अविनाश संपन्न आपी अपचनार्दन येईल घरा ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी चारी मापारी गिलून ठेवलो. महापुरुषांनो तुम्ही जमलेले माझ्या माता भगिनी सर्व महापुरुष सर्वांच्या चरणी विनंती. कारण वैकुंठवासी दुर्गाबाई यांचा आजचा 13वा आहे. याजसाठी केला होता शालिक बाबा पण आले. सद्गुरूची सेवा आणि सेवेमध्ये सगळ्यांनी आपण बरं असो. याचसाठी म्हणजे नेमकं कशासाठी भगवत चिंतन घडावं, सत्संगतीमध्ये यावं. आणि ही सत्संगती ज्या वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं, शुकाचार्यांकडे देवी देवता आले, त्यांनी सांगितलं तुम्ही नैमिषारण्यामध्ये कथामृत करणार आहात, भागवताचे कथा करणार आहेत, परंतु त्या आम्हाला सुद्धा ऐकायचं आहे, आम्हाला सुद्धा ऐकायचं आहे. त्यांनी पाहिलं खालून, तुम्ही तर देवता दिसता, मग देवत्यांना हे नाही जे कोणी रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली तोची साधू ओळखावा. शुकाचार्याने सांगितला की हे पाठ तुम्हाला ऐकायला नाही भेटणार, मग तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही देऊ. देवता बोलले
की आम्ही स्वर्गातील अमृत आहे आमच्याकडे, ते पाहिजे ते तुम्ही घ्या आणि आम्हाला कथा अमृत नामसंकीर्तन प्रभू चिंतन हे आम्हाला ऐकवा. शुकाचार्य निवांत शांत तांत एकांत त्याने सांगितलं तरी याची बरोबरी होणार महापुरुषांनो. आपल्याला कोरोनातून आपण वाचलेले आणि पुन्हा दुसरा सपाटात चालू आहे. प्रभू करो कोणावरती तसा संकट न येऊ आणि सगळ्यांना सही सलामत वाचो. का याच कारण आहे अख्खा जग कोरोनामध्ये चाललेलं आहे आणि आपण त्या नामसंकीर्तनामध्ये आहोत. विठ्ठल विठ्ठल आळंदीचे सुप्रसिद्ध या विश्वाची साऱ्याची माऊली ज्यांना सर्व साधू संतांनी माऊली म्हटलेलं आहे आणि अशा माऊलींचा मृत्यूची मापे झिजगेले प्राणी, ज्या मृत्यूच्या मापाने जी प्राणी जातात त्यांचे जसे कर्म आहेत तसे म्हणतात त्यांना आम्ही फल देत असतो. कोणी आपलं वाईटही करत नाही चांगलंही करत नाही. मागील जन्मातला जे केलेले कर्म त्यांना आपण मागील जन्मात त्रास दिलेला आहे. तीच माणसं आपल्याला पुढे येण्या त्या नात्याने पुढे उभी राहतात, आपल्याला त्रास देतात. फक्त गप्प राहायचं, बस गप्प राहायचं आणि गप्प राहिलं तर काम बरोबर नाही. जेव्हा शस्त्र उचला असेल तर त्यावेळची वेळ वेगळी. विठ्ठल विठ्ठल मरण अशी एक वस्तू आहे की ती सगळ्यांना येणार आहे. येण्याच्या अगोदर मरणादी सावध व्हावे. मरणा आधी सावध व्हावे. मराच्या अगोदर सावध व्हायला पाहिजे. आज नाही आमच्या गळ्यात माल नसू दे. आम्ही ऐकायला बसलो का कमी झालंय का ते सुंदर आहे, हरकत नाही. आता ते कसं असतं, साहेबांना सुट्ट्या नसतात, वर्कर लोकांना सुट्ट्या असतात. त्याच्यातून निसटलं ते लसूण सोडायला घेतलं ना, ते बरं गोलपणात टाकलं, आपटून आपटून लूज झालं का मग ते साधा आटोमॅटिक बाजूला किंवा आपण दुधात गुळाचा आणि दुधाचा चहा बनवायला घेतला का तो बनला जात नाही. आणि आज वर्ण तुम्हाला सांगतो पद्धतशीर बनवणार, रोज बनवणार. साखरेचा नाव काढायचा, गुळ पाणी या पाटील यांचा आपण चहापत्ती टाकली का उकळी येते. उकळी आली का मग त्याच्यात नंतर जर दूध टाकला तर ते, परंतु ते वर्म काळाला किती वर्ष लागली आम्हाला. आज 18 वय झालं तेव्हा माहिती पडते. त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा चिमूटभर टाकला. सगळे जण नीट ऐकता ना, खाण्याचा सोडा चिमूटभर टाकला किती उकळा पद्धतशीर अजिबात फुटत नाही, जाड झूड व्यवस्थित तो चहा बनतो. विठ्ठल विठ्ठल मृत्यूच्या मापे झिजगेले प्राणी, मृत्यूच्या मापाने जे जे प्राणी जातात त्यांना यम देवता तयांची शिराणी यम करी, त्यांची शिरगणती यम राजा करतो. महापुरुषांनो
तुम्हाला वाटायला आम्ही बी सांगू दिले पाहला ना आम्ही गेलो का एखादा महाराज टाळ वाजू म्हणजे आमचं काम मोकळं होऊन जाईल. नाही हा हे कोणा करताय कीर्तन प्रवचन हे तुमच्या आपल्या करताय. आपण भगवत चिंतन तुम्ही त्या दिवशी ऐकलं असेल डायबिटीज एकाची 450 झाली होती महाराजांचीच आणि त्याने फक्त विठ्ठल 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 म्हटलं हे पॉइंट वर पॉइंट दाबलं त्याने तर त्याच्यानंतर 250 वरती आले. म्हणजे बरोबर मग आईशे वर्म मज दावी नारायणा अंतरिना गोना अंतरिना गोना मंडळी बहुश्रुत आहे. संत सावळाराम बाबांनी कोणालाच कुठेच कमी ठेवला नाही आणि संत श्रीपाद बाबांनी तर परिपूर्ण करून टाकला. तर त्याच्यामुळं एक प्रमाण घेतलं तर मागचा पुढचा. आता हे कीर्तन प्रवचन आहे 13वा 10वा 12वा बसा मारत बसा. हे सगळं कशा करता की आपल्यातून केलेला जीवात्मा प्राण आता 13 दिवस त्यांचा दुर्गाताईंचा जीवात्मा प्राण घराच्या वरती खिडक्या घालत होता. हा स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा महाकारण. गडबड काय होतं माहितीये का महाराज हे फक्त ऐकायचं जेवायचं हे करायचं हे काय माहिती जो सांगतो आम्ही येत नाही होत म्हणून तर आम्ही अरे राजानो प्रत्येकाचं आयुष्य जात आहे पा काळ जपत असे मा स्वहिताचा घोर वा ध्यानी मध्ये प्रमाण आहे. प्रमाण आपण ऐकत नाही का वाचत नाही का परंतु सांगणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. नुसतंच सांगतात नुसतंच बोलतात आणि ज्या वेळेला तुम्ही सुद्धा ऐकत असाल ते व्यवस्थित चुकीचं आहे. ते खोटं किती दिवस ऐकायचं. ज्या वेळेला मध्वाचार्य बद्रीनाथला चालले होते आणि चालता चालता त्यांच्या शिष्य मंडळी होती. शिष्य मंडळी असताना 2-4 डाकू लोकांनी कुऱ्हाडी घेऊन त्यांच्यावर धावले. मध्वाचार्य बोलले उपेंद्र बेटा बघतोस काय आता तुझ्या जोडीदारावरती हे कुऱ्हाड घेऊन धावलेलं आहे तू बघतोस काय. संन्यासाचा असा अर्थ नव्हे की कोणी आपल्यावर अत्याचार करेल ते सहन करावं. धर्माचा असा अर्थ नव्हे जो कोणी व्यवस्थित खोटा सांगत असेल नाही रे खराय बराय. आपल्या आईला जंगलामध्ये एखादा दुर्जनाने विवस्त्र करत असेल तर आपण पाहावा का ते नाही पाहावा नाही पाहावा. वा 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 महाराज चांगलं काम करत असा. धर्माचं कार्य आहे हे कार्य ज्याचा अनुग्रह नाही प्रबोध नाही स्वरूपाची ओळख नाही परोक्ष अपरोक्ष दृढापरोक्ष माल विक्षेप आवरण काशाय दोष प्रतिभा प्रज्ञा स्मृती स्फूर्ती स्फुरण स्मरण मेघा प्रगल्भता ज्ञान विज्ञान हे काहीच नाही. जीव तोडून आपण एखाद्या डॉक्टरला बोलायला तांबा गुरुजी इंजेक्शन द्यायला घरी आणलेला आहे. थांबा थांबा साहेब आमचा पोरगा कसा बेकाम बे2-4 बेत्रिक 6 बेचोक 8 कसा बोलतो बघा बघा ऐका तो मला पुढचा पेशंट आहे. काही मिस म्हणे आमचा वेळ कशाला खाता तुम्ही नाही वाटत लक्षात. म्हणून खाना देना तो श्रीखंड पुरी न तो होंगी तेरी मेरी विठाल विठाल शरीर जाणार आहे. जायच्या अगोदर तिथे वरती गेल्यानंतर लाईन मारतात रे. सटका नाही केले कर्म तेची भोगा उपजले मेले आयुष्य किती. मग सावध व्हायला पाहिजे. उठा लागे भारे आता
तीन पट्टीचे त्याच्यामुळे त म्हणजे तपेला का तराजू का तलवार सणासण आणतात बरोबर. असंच पाहिजे असंच पाहिजे म्हणजे काय कसर महापुरुषांनो आपण सावध व्हायला पाहिजे. सावध झालो बाली हरीच्या जागरणा म्हणून तो हरीच्या जागरणाला आल्यानंतर जे मुद्द्याचे कीर्तन प्रवचन कशा करताय देवासाठी माळ कशा करताय संप्रदाय पंथ कशा तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्या सोनारपाडा गावात जो सांगायला ज्ञान येतो ना तो पोथड होऊन जातो. एक अपेक्षा 3 पटीन तुम्ही उडणाऱ्या पाखराची पिस सांगणार आणि इथं माणूस आहे ते जन्माला येण्याच्या पाखराची पिस सांगून कीर्तन चांग होयांग हरिरूप. कीर्तन चांगलं आहे परंतु आणखीन एक पाऊल पुढे कुठला जप जपाला पाहिजे की ज्या योगे सगळ्या देवी देवता यक्ष किन्नर ऋषी मुनी चपी तपी ज्ञानी विज्ञानी सगळ्यांचा जप यायला पाहिजे. मग हनुमंत बी रागवाला नको पांडुरंग पण रागवाला नको नंतर मग आणखीन आमचा दत्तात्रय पण रागवाला नको. सगळ्यांचा जप कुठला असेल तुमचा चालू आहे आता या क्षणी चालू आहे. पण आम्हाला नाही ना रे माहिती आम्हाला नाही. ती काळी पिशवी बंद कर काळी पिशवी बंद कर नाही समजत. काळी पिशवी म्हणजे काय हे काही काही देतात ना पिशवी पाठवणे. नमस्कार महाराज चला बसा गाडी. नाही मला इथं जायचं समजून घ्यायचं. याचा हात बी मागा गेले नको बोलतोय याचं कारण ती काळी पिशवी त्याची म्हणून महापुरुषांनो हे एक दिवस आपल्याला मृत्यू येणार आहे आणि याचा सगळं टोटल हिशोब काळचक्र करत आहे सगळं टोटल. आणि ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणून सांगतात मृत्यूचे आमापे जे गेले प्राणी 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 मृत्यूचे आमापे
महापुरुषांनो, ज्याला उपेंद्रने मध्वाचार्यांचा शिष्य चालला असताना ते धावले, त्यांच्या धावल्यानंतर तो खेळण्यामध्ये पटाईत होता. त्याने असा काय त्याला लोळवला का तो खालीच पडला. दुसरा आला त्याच्या अंगावरती, दुसरा अंगावरती आल्यानंतर त्याने काय केला, त्याच्या जे झटापट खेळून या दादा त्या झटापटी खेळून त्याला बरोबर असे काय टांग आणि लांग मारली. या पुढे ये ना. विठाला विठाला त्याला धरीतच तो कोसळला गेला. बाकीच्या शिष्याना काय गोड वाटला, जरा जोर आला म्हणतो. जोर आल्यानंतर त्याने काय केला, मध्वाचार्य बोलले त्यांना, याचा अर्थ असा नव्हे की आपल्यावरती कोणीही काही करेल आपण मुकाट्याने सहन करायचा. दंड तसा नाही बोल. मग त्याने काय केला, तिथल्या त्या लोकांना तिघा चौघा जणांना बाकीची त्यांच्यावर धावले. धावल्यानंतर ते शांत, ते समजून चुकले की आता आपला काही चालत नाही. महापुरुषांनो, आपणही तसाच बघायचा. आपला आयुष्य कोणाचा 10, 20, 30, 40, 50, 60, 80, 90 जरा सावध व्हायचा. सावध होणं म्हणजे नेमकी काय काय करणार. अख्ख्या जिंदगीत तुम्हाला कोणी मानणार नाही. फक्त अख्ख्या जिंदगीत विशेष आपण आपल्या निवांत शांत शांत एकांत मध्ये यायचं. गलसेल केला आता आपण प्रपंचासाठी. आणि प्रपंच आता ही साधना चालल्या ना ते भाऊची, ही साधना खरी अशी सनसन 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 जप चालवतो. ज्याला आपण श्वासागणित आणि श्वासागणित जप चालू झाला मग काममध्ये ही जी अवस्था होते ना, मुकाले ना कंटाले ना या ज्या अवस्था आहेत ना राजानो, आखा हिंदुस्थान फिरला असं मस्करीत बघायला सुद्धा भेटत नाही. ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन दिले, चित्तचा गाठले आतुरी वाचा पंख, याच्यासाठीच कीर्तन आहे. आणि हे थांबता ज्या वेळेला गावठो गाईचा तूप असतो ना, तो तूप त्या डोक्यावर थापला लावून हात कुरवाडीला माथा. आमची सगळ्यांची अवस्था झाली, जेवढे उभे आहेत नाही सगळे देवाचे भरता खोटे आहेत, जाणून बुजून करतात. आनंदीला तुम्ही आनंद आश्रम मध्ये आलात ना, तर सगळीकडे तसाच सगळीकडे तसाच सगळ्यांच्या अवस्था झालेल्या दिसतात. सगळ्यांच्या आम्ही तर कधीच बघितला नाही हे असा कसा. जावे त्यांच्या वंशा हे सगळ्यांच्या आमच्या अवस्था झाल्या तर कशा. म्हणजे आज उघड्यावर तो आहे म्हणून तो दिसतो, बाकीचे महापुरुषांनो हीच गोष्ट समजून घेण्यासाठी कीर्तन आहे. आणि एकदा काही अवस्था होऊन गेली
ज्ञानराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात यावानी मधर्म आम्हालाही कर्म. यावानी मधर्म आम्हालाही कर्म. यावानी मधर्म आम्हालाही कर्म. यावानी मधर्म आम्हालाही यम नियम धर्म धर्म आम्हा नाही सर्व यम नियम धर्म आम्हा नाही कर्म. 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 अवघेची ब्रह्मा अवघेची ब्रह्मा अवघेची ब्रह्मा अवघेची ब्रह्मा अवघेची ब्रह्मा अवघेची ब्रह्मा ज्ञानराजे निवृत्ती नाथांसमोर बोलतात आम्हाला. ज्या वेळेला आंबा पिकला ना, पेरू पिकला ना, पोटाला आमंत्रण द्यावा लागत नाही, जनता जनार्दनाला सांगावा लागत नाही. आणि कुठल्याही महापुरुषाचा प्रवचन कीर्तन ऐकताना जर आतमध्ये समाधान वाटत असेल तर समजायचं काम बरोबर आहे. आणि थोडी चुकामुक व्हायला लागली का समजायचा सांगतो बरोबर पण गुरुदेव होतो, गुरुदेव म्हणून तो गुरुदेव होऊ नये त्याला त्याच्याकरता रेंज मध्ये यायचं. रेंज मध्ये येणं म्हणजे नेमकी काय, बॅटरी चार्जिंग पण पाहिजे. बॅटरी चार्जिंग असणं म्हणजे काय, स्वतःची इच्छा पण पाहिजे त्याला, प्रभूचं चिंतन त्याला वाटलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की मला भगवाता चिंतन, कारण नामस्मरण सगळ्यांचं चालू आहे. देख मनुष्य दात सकळ हे स्वभावताच भजनशील झाले असे केवल माझ्या ठाई परिज्ञाने विन नासिले. सगळ्यांचा श्वासोश्वास चालू आहे. परिज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाशी आले कल्पने ते कल्पले अनेकत्व. जे कल्पना करत नाही आणि नुसतं म्हणतो आम्ही विभीषण आहे, हे देहाला नाव ठेवले विभीषण. माझं नाव पटकन सगळ्यांच्या लक्षात आहे. रावणाचा भाऊ बोलला म्हणजे पटकन लक्षात आहे. डबल सांगायची गरज नाव कोणी ठेवत नाही. आता ठेवले आमच्या दादाने त्याला काही पाहायला गेला. आता बोलतो तो विभीषण बोलतो का भगवान परमात्मा बोलतो? तुम्ही बसलेले सगळेच जण तेच आहात ना राजांवर. कोण बोलवितो हरी बिना, कोण बोलवितो हरी बिना, कोण बोलवितो हरी बिना, कोण दिया तारे शरीर, कोणा दिया भावे
झाली शरीर कोणाची सत्ते कोण बोलवितो हरिण. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना भगवंतच चालवतो आणि त्याचा चिंतन करा. त्याचा ज्यांचं नाम चालू आहे त्यांनी विचार चांगला करायचा. नाम चालू आहे त्याने, मग त्याने विचार नसेल चांगला केला तर सच्चिदानंद श्रीपाद बाबा बोलायचे चांगला विचार केला तर. महापुरुषांना बाबाने असा एक महाराष्ट्रातला जिल्हा नाही रे बाकी ठेवला, एक राज्य नाही बाकी ठेवला रे. परमात्माच्या वेळेला आम्हाला घेऊन जातो, आम्ही जातो कधीच म्हणत नाही. तर त्या वेळेला त्याच ठिकाणी अगोदरच साधक बंधू आजही भवांची आठवण काढली तर अंतःकरण भरून येते. आतमधून हृदयातून गुदगुल्या होतात प्रभू चिंतनामध्ये. आणि तेच श्रीपाद बाबा माऊली कवी कृपेची सावली. रामदास बाबा माऊली कवी कृपेची सावली. शक्ती घालायची माहिती नव्हती तेव्हापासून कीर्तन प्रवचन शिकवले ऐकण्यासाठी. आणि ज्या वेळेला कुंभारीला सवळाराम बाबांचं कीर्तन होतं, सवळाराम बाबांचं कीर्तन, त्या कीर्तनाचा धोतर मला नेसता बी येत नव्हता. श्रीधर बुवाने धोतर नेसवला आणि सवळाराम बाबा दुसऱ्या दिवशी ब्रह्मलीन झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्याची इच्छा विठाल विठाल धर्म आम्हा नाही कर्म. एक एक शब्दावरती काही दिवस जातील बोलायला. यम काय नियम काय आम्हाला कुठलाच धर्म नाही. धर्म फक्त एकच आणि त्याचं पालन व्हायला पाहिजे. धर्माचे पालन परफेक्ट निश्चित VIP IMP योग्य बरोबर चांगलं गरजेचं आणि आज बी उपयोगाचं. त्याशी गणेश जयंतीला झाला कार्यक्रम पनवेलला. जवळजवळ 15 लोकांनी पुन्हा जप घेतला. तो जप तस माहित नाही की बाकी कुठाला सगळं माहिती. पांडव कौरव किती टिचून सांगतील. शास्त्र काय पुराण काय सगळं काय सांगतील. आणि मुद्द्याचा तो विषय नाही की ज्याच्यातून आपली सुटका होईल. आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सनातन धनातन चालू आहे. फक्त खाली आपण आपला हृदयाची दालना उघडायला पाहिजे. गडबड काय झाली माहितीये का? वर्षोनवर्ष ते ऐकायचा गोड वाटायचा जेवायचा ना निघायचा. हे खरंच असतं काय माहिती? हे खरंच असं आता हे जे करतात ना फापू 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 म्हणजे ते बरोबर श्वासगणित नाम जपाचा. एवढा कमी स्लोली बोलतो हे पटापट येतात. त्यांना बरोबर आहे ते पटापट घ्यायचं असतं. चिंतन चिंताला
कोकाडे महाराजांनी सुंदर प्रमाण चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मनाचं मन आणखीन कुठलं आहे ते? मनाचं मन आहे ना, त्याच्याला आपण एकांतामध्ये गेला. एक अंतर्मन, दुसरं बहिर्मन, तिसरा दिव्य मन. आणि जे मन आहे तू मन हे मिचकली माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. 1990 साली कोकाडे महाराजांनी आम्हाला नेलं होतं कुठे रे? आपल्या कार्यक्रमाला राहुरीला. त्यावेळेला मी असा तेव्हा मला घरी येत नव्हतो. बघितलं खरं लोक लोलतात सोडतात, हे काय बांगर रे? ज्यावेळेला पाहिलं, निश्चय केला, शिर्डीला आलो. शिर्डीला आल्यानंतर हे माझी अवस्था, बिना माळ घातल्याची अवस्था. डोक्यातली टोपी काढली. कुठली? गरमीची टोपी आहे ती काढली. डोळ्यात दोन्ही आसवानी भरून ओक्साबोक्शी रडायला लागलो. आणि ती ज्या वेळेला कळलं, म्हटलं तुम्ही नाम काय जपता ते मला माहित आहे. आणि ते नाम राहते बाबा, ऑटोमॅटिक येतील ते. विठाला विठाला ज्या वेळेला यथार्थ व्यवस्थित समजेल ना, त्या माणूस थांबणार. आणि ज्या वेळेला माऊली म्हणतात यम नेम धर्म अम्मानाई कर्म अवघेची ब्रह्म होणे. अवघेच ब्रह्म म्हणजे कसा? हे सगळं ही विश्वाची माझी खरं ऐशी मतीची स्थिर किंबहुना चरा आणि चरा पण चिराला. सच्चिदानंद श्रीपादावर रामदासबाबा बोलायचे, बोलतात हे सगळं तेच विश्व भरून उरलेलं आहे, तेच आहे, तेच आहे. आणि हे समजण्यासाठी ज्ञानदादा निवृत्तीनाथांना शरण गेलेले आहेत. आणि त्यांचा जो द्वैत भाव आहे तसा जाणार नाही. किती शास्त्र पुराण ऐकली, शंकराचार्यांची येयनी जरी त्यांची संवाद करत होता तरी बी जमणार नाही. त्याला तोच लागतो. कुठला? नदी. सर्व नद्यांना जसं समुद्र लागतो तसा जीवात्म्याला, प्राण्याला तेच लागतो. ज्याला आपण 24,249 लहरी निघत असतात. ज्यावेळेला पूर्ण अधिष्ठानावरती संकावना ठेवला, मग त्याच्यामध्ये प्रतिभा, प्रज्ञा, स्फूर्ती. कधी कधी बघायला पाहिजे तुम्ही. बघतच नाही, साधे ऐकायचंच नाही. तुम्ही भाग्याचं ऐकायला बसल्या. विठाला विठा त्याच्या डोक्यावरती हात पडत. याच का सांगत, दुसरं काही सांग ना आम्हाला. करणार काय? जे पोटात आहे ते पोटात येणार. विठाल यमनेम धर्म अम्मानाई कर्म अवघेची ब्रह्म होणे. सगळं ब्रह्ममय आणि सगळं भगवत स्वरूप आहे. आणि ज्याला ब्रह्ममय त्याला वाटलं, भासलं, जाणवलं. ज्ञानराजे अभंगाच्या 3ऱ्या चरणातून भाव
तो द्वैत निघून जातो, प्रबोध दिल्यानंतर निघून जातो. सच्चित आनंद स्वरूपाला या वृत्तीला येतो माणूस. पूर्वी आलं, आज आताही या क्षणी सुद्धा द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न हा परमात्मा आहे ना भाऊ. साधी गोष्ट समजू नये. काही गणगोळ्या उगलावं लागतील याला का ड्रेस घालावा लागेल, चेंज करावा लागेल. आज भी हरला घनदाट तीन चॅनल वरती कार्यक्रम पाहताना ओम ठोकली जाता हे आपण याच्यातून वाचलो राजानो. नाहीतर आपण असाच वाद गेलो असतो. असाच म्हणजे काय करता हो असाच गदगदून येतं राजानो. डोळा आमचं पाणावलं ना का बरं? त्याचं कारण प्रभू प्रेम आहे तो. आणि प्रभू प्रेम आपल्याला अखंड मिळत असतं. माऊली सांगतात द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न द्वैत असं निघून जात. आपी अपचनार्दन येईल घरा. म्हणजे याचा अर्थ गरीबाची झोपडी असो का एखाद्या सेटचा माल असो तिथली पोकली कोणी आणतो का कुठून? इथं बोरिंग मारली तर पोकळी कुठून आणतो का? ती अनादी आयतीच आहे. आणि तिला ओळखण्यासाठी तरी गुरु दाविला विवेक तठ्यात तीर्था दोन्ही मलकटा बुद्धीचा तेरे. लगेच नाही लक्षात येणार. लगेच मागे पाट्या टाकायच्या आहेत ना. पाट्या म्हणत एवढा स्पष्ट उघड बोलून तरी लक्षात काय येत नाही. तर मोठे गटारा साफ करायला पाहिजेत नाही काही मंडळी. एवढं ऐकून तरी सुद्धा घ्यायला मागत म्हणजे गटारा म्हणजे पुढील जन्म. माणसाला तो नको तो असं जन्म मिळतो. आणि ज्या आज ज्यांची दुर्गा मातेचा आज 13वा आहे वास्तविक त्या दुर्गा माईनी तिच्या जीवात्म्याने तिच्या लेकराला व्यवस्थित आशीर्वाद द्यावा. आणि विशेष करून त्यांचे मामा असतील, शेजारी असतील, मुलगा आता व्यवस्थित पोरका झाला का तर तुम्ही त्याला मामा बिमा आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याला सांभाळून घ्यायचं. वास्तविक कामाला त्याचा तो जाईलच, त्याला कोणाला काय सांगावं लागणार नाही. परंतु त्याच्यावरती लक्ष पाश्चात्य ठेवायचा जेणेकरून त्याच्या लक्षात यायला पाहिजे की एकदा
आई वडील नसले का माणूस पोरका होतो. जशी ती पतंगात छाटली काटली ती कुठे पडेल तर सांगता येत. त्याला सांभाळून घेणं सांभाळून राहणं हे विशेष आहे. आणि नुसते कीर्तन प्रवचन ऐकून झटकून घालून नका देऊ. जरा शक्यतो आचरणाचा विशेष महत्व ठेवायचा. आणि आचरणाला मातून येण्याकरता आपण भजन घेऊया. विठोबा पृथ्वीची आमावे जय जय गेले प्राणी पृथ्वीची आमावे प्राणी
ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी चारी मापारी गेलो कधी बी वक्त्याला सगळ्या गोष्टीचा भान असावा लागतो एकदम वाहवत नाही जायचं कारण आजचा 13वा आहे आणि लोक पाणी द्यायला येतात जजमेंट ठरवतात चांगलं किती गोड असलं वाटलं तरी समय बडा बलवान हो आणि विशेष करून या दुर्गाताई आमच्या डोळ्यासमोरच वास्तविक आम्हाला त्या वयोवृद्ध आहेत जाण्याचं वय नव्हतं ताईंचं परंतु इथला अन्न पाणी श्वास नाडीचे ठोके संपले का माणसाचा देह जात असतो आणि आता कोरोनाचा डबल राऊंड येतो दुसरा बर्ड फ्लू म्हणजे आता कोंबड्या खाणं कमी झाले कमी झाले ती सभा घडीवर भरोसानं बोलतो माणूस पण येतं काय कीर्तनाला नको तुम्ही माव घालायला भीती वाटते त्याला पण वास्तविक मेल्यानंतर जेणे वो आपल्यामध्ये ती माळ घालतातच ना तुळशीच्या पानांची मधुकर साहेब बरोबर ना तुळशीच्या पानांची माळ घालतात आणि त्याच्या अगोदर थोडी प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मेक ए मॅन ए परफेक्ट प्रॅक्टिस केली सोमवार असते असते गुरुवार धरला असते शनिवार धरला एकादशी संकष्टी हनुमान जयंती दत्त जयंती मधलं गुरुवार शुक्रवार आणि रविवार याच्यात पण एका दुसरा पाहुणा आला पण म्हणजे प्रॅक्टिस करायची जमतं बाबा जमतं म्हणजे प्रॅक्टिस करायची आणि ती प्रॅक्टिस करणं म्हणजे शाकाहारी राहायचं गळ मोकळा असताना वरती लय मारतात रे असं म्हणजे मी ओळखतो कारण आपले साऊंड सिस्टीम वाल्याचं काय नाव गजानन दयानंद हे सुंदर सिस्टीम दाखवली का तुम्ही हो मी माझ्या हातून स्वयंपाकवाले बी सुटत नाही आणि सिस्टीम वाले बी सुटत नाही आणि आता हे सगळ्यांचे नावं घेणारच आहे कारण हा जो कार्यक्रम आहे हा युट्यूबला जाणार आहे तुमच्या जीवनात कधी तुमच्या मोबाईल मध्ये कधी जेव्हा पाहिजे तेव्हा आणि ही सगळी कृपा आशीर्वाद यशवंत सेठ कराले अखंड महाराष्ट्रभर स्वतःचा कॅमेरा स्वतःची गाडी स्वतःचा पेट्रोल स्वतःचा ड्रायव्हर धर्म कार्यासाठी यांना काही लक्ष्मी कमी पडेल कधीच कमी नाही पडणार कधीच नाही आता 7 तारखेला धुळ्याला पण आहे तिथे म्हणतो आपण जातो म्हणजे हर एक ठिकाणी आणि तो परमात्मा आहे तो बरोबर आहे आणि तो सगळ्यांना व्यवस्थित देत राहतो त्यांच्या जोडीला अण्णा पण येत राहतात महापुरुषांनो कोरोनाचा डबल राऊंड येतो तर आपण सर्वांनी नियम पाळायचे सरकारने सांगितलं लॉकडाऊन हरकत नाही घाबरत आपलं सवय आहे जे आहे त्याच्यात राहायचं नंबर 3 आपल्या आई वडिलांची हाल करायचं
आणि जास्त श्रीमंत असतात, जास्त पगारवाले तेच जास्त हाल करतात. गरीब लोक नाही असू दे करतात. तरी नशीब बरं आहे की आपल्या समाजामध्ये या वृद्धाश्रम मध्ये पाठवत नाही. आम्ही तिथे पण गेलेलो आहे, कुठे खडवलीला 4-5 वर्षापूर्वी म्हातारी आई आजोबा सगळे जवळ 25-30 लोक ऍट अ टाइम मालकरी झाले. नंतर काही योगायोग 3-4 वर्ष झाला कार्यक्रम तिथे. दर वेळेला होत जातो, दर वेळेला व्हायचा, आनंद वाटायचा आणि त्याला सगळ्या जिव्हाळा द्यायचा. तसा हे जे आहे या मुलाला नवे यांच्याकडे दुःख झालं याच्यामध्ये आपण सर्वच जण. आणि दिलीप महाराजांनी म्हणजे चांगला म्हणजे उगवता तारा, हो प्रश्नच नाही, उगवता ताऱ्याने काय करायचं असतं, प्रकाशच द्यायचा असतो आणि तो प्रकाश सगळा देत आहे. आणि आज आमचे विनेकरी बाबा एकनाथ ठाकूर, वंडार कोकाटे, तुकाराम पाटील, आणि क्रिश, पप्या बेटा तुझं वा वा मग बरोबर आहे. त्याच्यानंतर सत्यवान महाराज, गायकवाड दादा आणि पुन्हा परत आपले पाचकांडे महाराज आणि केसरचे वामन बाबा. दुसरं तुम्ही बांगडे महागडे, पण तुम्ही स्वस्त. चारी मापारी गेलो काच सरले संसारी, सलोकता समीपता सायुज्यता स्वरूपता, चारी मुक्ती एका झटक्यात बोलून जातो. खरं म्हणजे आज बी आहेत का, आता इथे आहेत. लगेच खरं वाटत, खरं नाही वाटत. आणि त्याला खरं वाटण्याकरता सद्गुरूला शरण जायला पाहिजे. सद्गुरु नायकी पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मजल. ती निज वस्तू दाखवली ती सद्गुरुनाथाने. आपली स्वयंपाकी मंडळी कोण आहे दिली भाऊ? राजकुमार शिवदास. आणखीन त्यांची बी एक लिस्ट द्यायची, म्हणजे कसं नेहमी मीठ पाणी टाकून त्यांचं. आता पूर्वीचे काळी आमचे बंधू मामा यांचे डोळे गेलेले, काजीबुवा म्हणजे आपले नकुल बाबांचे वडील, ते स्वयंपाक करून बेड्यावरती. म्हणजे कसं खरं कष्ट त्यांचं आहे, मृदुंगाचार्याचं खरं कष्ट आहे. आम्ही आयत्या बोलून बोलणारच, आयत्या पिठावर वेगोड्या मारणार. खरं कष्ट स्वयंपाकीवाल्यांचं, दुसरं मृदुंगाचार्यांचं, तिसरं गायक आहेत. नाही रक्ताचं पाणी करावं लागतं, तसं गायकी नाही होत ती. आणि तेव्हा तो आतून स्फुरण पावताना सगळ्यांना आज एकापेक्षा बोलले प्रश्नच नाही. आणि आपल्याला जो मुद्द्याचा विषय आहे, सासू सुनन म्हणजे सुनेनी सासूचा हाल करायचं नाही. होत्या लक्षात आला, सुनेनी सासूचा हाल करायचं नाही. जे असेल ती भाजी पोळी करण. आजही सासू अशा आहेत की त्या सगळ्या आपला स्वतःच काम स्वतःच करतात, फक्त त्यांच्या बोलण्याकडे झटका द्यायचा. बोलतील एकच काम 10 वेळा सांगतील. असू दे, समजायचं एकच गोष्ट 10 वेळा सांगितली का समजायचं आईचं आता वय होत, तिला कधी बाकड्यावर उचलून ठेवायला कधी सांगायचा. आणि ती सांगितली कुंभा सरला गेला कामातून, मग तुम्हाला तकलीफ करावं लागेल. तू कशावर चढू नको, कारण वय झाल्यानंतर हाडे पिसूळ बनतात आणि मग रिपेअर होता 2-4 पेट्या जातात, तर 5-7 महिने आपल्याला तकलीफ होत. त्याच्यापेक्षा आई तुम्ही आणि वेळच्यावर त्यांना जेवण खावण घेत चला, जरी ते करत असले तरी. आणि म्हातारे माणसाने सुनेला शिकवाच्या भांगडीत पडायचा अजिबात नाही. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा नाही. तिचा संसार ती करेल बरोबर, तिचा संसार ती बरोबर करेल. आपण कीर्तन प्रवचन ऐकतो, बैठकीला जातो, स्वाध्यायाला जातो, पण म्हातारा माणूस कुठंच यायला मागत नाही, जात पण नाही, योगायोग येत नाही त्यांना. तर त्यांच्यावर थोडी क्षमा करायची, उरकता घेतं, काही काळजी करू नको. विठ्ठल विठ्ठल. काज सगळे संसारी जे
करणं धरणं होतं ते केलं बस झाला आता. तुमचं तुम्ही बघून घ्या. हे भाई तू 13 दे. आता वेळ मिळली आळंदी पंढरपूर वारी नाहीतर इतर वेळेला जायचा आणि त्याच्यातून थोडासा वेळ मिळाला तर भगवंताचा नामस्मरण चिंतन करायचं. कुठल्याही महाराजांचा असो ते म्हणजे ऐकायचं त्याला काही हरकत. कारण भगवंताचं चिंतन हे नामस्मरण. कुठल्याही तुम्ही बैठकवाले असाल तर स्वाध्यायवाल्याची निंदा करायची. स्वाध्यायी असाल तर निरंकार मिश्राची निंदा करायची नाही. निरंकारी असाल तर वारकऱ्याची निंदा नाही. कोणाची निंदा नाही करायची. कारण सगळ्यांमध्ये एकच चैतन्य आहे. बघा ना आता आपण हीच आवा घेतो ज्ञान देव म्हणे काच सरले संसार. जे होत ते केलं बाद झाला. आणि ते सरल्यानंतर चारही मापारी म्हणजे चारही गोष्ट आतमध्ये मुखाट्याने बोलून गप राहायचं. गप राहणं म्हणजे ती ही सेवाच आहे. आणि ही सेवा शेवटच्या चरणातून ज्ञानदेव मन कादा सरले संसारी. 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 ज्ञानदेव मन
हापूस आंबा असावा तो सोलून दिलेला असावा आणि तुम्ही सगळे स्वर्गाधिपती आहात. तुमचा जन्मच याच्यासाठी आहे आणि दुसरं काही करायला गेलं त्याला एक चोगामुख होत. भीमानी धनुष्यबाणी भीमानी गदा आणायची असते. अर्जुनाने तलवार नाही काढायची, ती तलवार दादाने काढायची. त्याने बाणच आणत असतं. ज्याच्याकडे जे प्रकृतीने नियतीने दिलेलं आहे ते करायचं असतं. ईश्वर करो या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून अथवा रोज ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून दुर्गाताई खरोखरच भाग्यशाली समजाव्या. मेले म्हणून ती वाईटच गोष्ट आहे, कारण मालकरी नसताना सुद्धा कीर्तनाचा योगायोग आणणार आणि त्यातल्या त्यात आजूबाजूला आता लग्नाला सुरुवात झाली. एक विनंती प्रभू कृपेने, आता पैसे खपतील तुमचेच म्हणून लग्न स्वस्तात स्वस्त करायचे. तरी मुलाबाला म्हणजे व्यवस्थित देवाच्या कृपेने व्यवस्थित, परंतु आपले लग्न जेवढी स्वस्तात असतील, जसं आमचं रिटायरमेंट झालं ना, रिटायरमेंट झाल्यानंतर साध्या पद्धतीने रिटायरमेंट केलं तर बाकीच्या आपले वाजत गाजत येतात ना, त्या आपल्याला व्यवस्थित पिंडोक समजतात. हे आपली लोकांची, गावाल्या लोकांची रिटायरमेंट आहे. ती लोक कधी कुठं रिटायर होतात पाठावी लागत. आपली एक दीड पेटी त्याच्यातच पेटी पेटी. आता मला निमित्त मिळला, मला तर निमित्त मिळाला तर आम्ही करून करून कीर्तन प्रवचन ठेवलं असं दुसरं कुठाला काही राहूच शकत नाही. हो करून करून काय करेल, देव पार्टी ते चल ये बाबा म्हणा रिपार्ट म्हण प्रवचन कीर्तन घे. म्हणून आता आपण लग्न ही स्वस्त्यात करायची, साधी करायची आणि या ऐकमेकाला हातभार लावायचा. आता कोरोनाने आपल्याला शिकवला, कोण उलट सांगत तुम्ही येऊ नका, भेटायला येऊ, लग्नाला बी तुम्ही तिथूनच आशीर्वाद द्या. 50 माणसं त्यांची ना 50 माणसं यांची. आणि कधी लग्न झाली पाटा लागत म्हणजे कोरोनाने सगळ्यांना आपल्याला शिकवलं. आणि ईश्वर करो आपल्या दुर्गाबाईला ताईला तिच्या जीवात मिळाला सुख शांती लावो. आणि त्याच्याकरता 2 मिनिटं तुम्ही बसूनच राहा, आम्ही बी उभेच राहू. आणि मी श्रद्धांजली का व्हायची असते, जो 12 अंगुली 16 अंगुली जो वारा आहे तो वारा, याच्यातून कोणी जपी असेल, तपी असेल, ज्ञानी असेल, तत्वज्ञानी असेल, आत्मज्ञानी असेल, सगळ्यांचा श्वास म्हणताना 2 मिनिटं पण केवळ आणि केवळ 5-7 सेकंद असतं. फार फार तर 25-30 सेकंद, त्याच्या पलीकडे म्हटलं जात नाही. 30 सेकंद इव्हिल आणि सिव्हिल पॉवर होते आणि ते त्याला त्या जीवात्म्याला मिळतं, त्याचं कल्याण होतो. आणि जर कल्याण नाही झाला पुन्हा वापस आले बोलतो ना, मग काय करतं, बेकारी होतं. त्याच्यापेक्षा त्याने वापस येऊच नये, तिला गती चांगली मिळावी. आणि त्याच्याकरता 2 मिनिटं आपण स्तब्ध राहूया. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम सब साधू संतान की जय. मृत्यूची माफीची जी गेली प्राणी तयांचे शिराणी यमकरी यमनेम धर्म मनई कर्म अवघेचे ब्रह्म होऊन ठेवले. द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न अपि अपचनादनी घरा. ज्ञानदेव मने काज सरले संसारी चारी मापारी घेऊन ठेवलं. 4 मुक्ती आणि 4 मोक्ष हे गिळून ठेवलं म्हणजे प्रवत झाल्यानंतर तो माणूस सुखावतो. आणि तो कुठेही असला तरी त्याचा तो बोली ती वेद, खाई तो प्रसाद, चाली ती प्रदक्षिणा आणि झोपी ती समाधी अशी अवस्था होत राहते. आणि ईश्वर कृपेने, संत कृपेने, देवाच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आपला सगळ्यांचा परमार्थ 5 मिनिटं जास्ती झाली. ज्ञानेश्वर माऊली जय
पंढरीकाच्या भेटी परब्रह्माधिकार येथे उत्तरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा मागे जीवनगान तुळशी माळा करा कर देवरे कटी असे सीताकर संजोई लाटी देवा सुरवरा नित्यची भेटी करुण हनुमंत उभे राही जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा मागे जीवनगान आषाढी कार्तिकी भक्त जनेकी चंद्रभागे माझे सारे जय करते दर्शन हे रामाचे कैवल्य मुक्ती विश्वासी नाम देव रावे वारती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा मागे जीवनगान आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा जगते लोकने ज्ञान जगे जयती कोटी अवतार पांडुरंग नाव ठेविले साधी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा जगती साधुसंग मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रकट मुख्य बोले शिव ब्रह्माची वेद रामा जनार्दन हेची वाही माझी आस जन्मोजन्मी तुला दास पंढरीचा वार करी वारी चोर देश संता संगे सर्व काल अखंड प्रेमाचा कल्लोळ
चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी वारी अकल्प आयुष्य भावे दया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणी काही संत मंडळी अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विश्वदासा भाविकासी नामा मने दया सावे कल्याण घ्यावं गिरिदान कल्पनेची बाधा न